हरी काका, कशा आहात तुम्ही? नशीब सागर बाबा, नशीब नाचवतोय बघा. आपल्या राजूला त्या इजाच्या खुनाबद्दल अटक केली. हो, माहिती आहे मला. मी वाचलं पेपरात. पण सागर बाबा, हो आपलं राजू असं कसं करेल? हो, सगळं शिकलं सवरलेलं पोरगा आहे हो त्यो. शिवाय मासाहेबांच्या आशीर्वादानं गाड्या घोड्याचा धंदा चांगला चालू होता. पण काका, म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का, पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध काही पुरावा आहे का? तम्या अडाणी माणूस, मला काय कळतंय त्यातलं. पण राजू म्हणत होता की एखादा चांगला वकील करून यातनं सोडवा मला. सागर बाबा, तुम्ही मोठी माणसं, शिकले सवरलेली. मी अडाणी माणूस. तुमच्या ओळखीचा कोणी वकील असेल तर लय उपकार होतील बघा तुमचे. हो हरी काका, काय करताय? काय करताय तुम्ही? सागर बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना. मी बघतो काय ते. हॅलो, हां बोला खामकर. नाही, मिळेल आज तुम्हाला डिलिव्हरी, नक्की मिळेल. आणि आता तुम्हीच फोन केला होतात का? बरं ठीक आहे, ओके. बापरे, मला वाटलं परत त्याने पैसे मागण्यासाठी फोन केला की काय. पण बरेच दिवस झाले त्याचा फोन नाही आला. काय भांगड असेल? जाऊ दे, त्याचा फोन येत नाहीये हेच बरं आहे. तुम्ही इथं? कळलं मला, म्हणून मुद्दाम तुला भेटायला आलो. काय झालं? गेला बिचार. ते कळलं मला, पण नेमकं काय झालंय? हा ते होय. नाही, ते सांगायलाच बोलवलं होतं त्यांनी मला. मग काय म्हणाला काय तो? काय काय नीट आठवत नाही. काय बरं? राजू, अरे नीट आठव.
राजू, हीच वेळ आहे सागरला धडा शिकवण्याची. हे बघ, एक लक्षात ठेव, तुझे वडील सागरमुळे जेलमध्ये गेले होते आणि आज नाही म्हटलं तरी तू सुद्धा इकडे सागरमुळेच आहेस. तेव्हा नीट आठवून मला सांग. तो तेच सांगत होतो. ते तुमच्या कॉलेजमधली तुमची मैत्री, तुम्ही, सागर बाबा, ते नंतर मुक्ताताई, तुमच्या मैत्रीबद्दल सांगत होता, तुमचा ग्रुप. हे सगळं ऐकायचं नाहीये मला राजू. त्यांनी सागर आणि मुक्ताच्या सिक्रेट बद्दल काय सांगितलं ते मला सांग. हा, मी पण त्याला तेच विचारतो. अरे बाबा हे नको, तू सिक्रेट काहीतरी सांगणार होतं, त्या सिक्रेटचं काय सांग ना. काय ते सागर बाबांचं सिक्रेट काय सांग. काय म्हणला माहितीये तू? काय? म्हणला सागर बाबा लय चांगला माणूस आहे, दिलदार माणूस आहे, एकदम दिलचा राजा. मी उगाच त्रास देतो तो सागर बाबाला. मग विचारणार, पण त्या सिक्रेटचं काय, सिक्रेटचं काय ते तर सांग. तो म्हणला सिक्रेट काय नाहीच आहे. मी खोटं बोलत होतो, उगाच त्रास देत होतो सागर बाबाला. खोटं बोलून तुमच्याकडून पण आणि सागर बाबाकडून पैसे काढत होता. माझ्याकडून पण काढले ना त्यांनी पैसे. खोटं बोलतोयस तू, माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. हो ना? नाही हो राकेश बाबा, मी काय लपवणार तुमच्यापासून, आणि मी खोटं कशाला बोलू तुमच्याशी. हा, मला काय सागर बाबाबद्दल काय लय प्रेम आहे काय? तू चाललंय काय माझं प्रेम त्यांच्याबद्दल? ते काय मला माहित नाही, पण एक लक्षात ठेव, आपण सुटलो असं समजू नकोस. कधी ना कधीतरी तू इकडनं बाहेर येशीलच ना. गाठ माझ्याशी आहे. आईला आत्ता तोंडात नसं टाकलं असतं. थोडक्यात वाचलो. राजू साहेब, सांभाळून राहावं लागणार आहे. हे राकेशराव दिसतात तसे नाही आहेत. नीट विचार करा आणि मगच तोंड उघडा. आपले सगळे कागदपत्र वगैरे व्यवस्थित. काय प्रॉब्लेम? हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो. हे ॲडव्होकेट पाटील, राजूचे वकील. नमस्कार. प्लीज बसा ना. थँक्स. हे पेपर्स. राकेश, तू इथे काय करतोयस? हाच प्रश्न मीही तुला विचारू शकतो. राजूसाठी वकील अरेंज केला होता, त्याला घेऊन आलो. अरे वा, राजूची इतकी काळजी तुला कधीपासून वाटायला लागली? राकेश, राजू आपल्या हरिकाकांचा मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा राजूची जास्त काळजी तुला दिसते. तू चाला होतास ना आधी. येऊ मी आता?
सागर, आपले सगळे पेपर्स बरोबर आहेत, परंतु आज काय राजूला जामीन मिळणार नाही. त्याला उद्या कोर्टात हजर करावं लागेल, तेव्हा जामीनचा निर्णय लागेल. हो, पण राणी विजय मेला याचा अर्थ केस संपली असा होत नाही. नक्कीच नाही सर. पण सर, सरदेसाई फॅमिलीतल्या 2 व्यक्ती विजयच्या मृत्यूमुळे डिस्टर्ब झाल्यात. एक म्हणजे सागर आणि दुसरा राकेश. आश्चर्य आहे सर. नाही म्हणजे सागरचं मी समजू शकते, पण राकेश, त्याचं काय चाललंय कळतच नाहीये. आपल्याच घरात संशयितासारखा वावरत असतो तो. हा, आता उद्या राजूला पण चौकशीला सामोरं जावं लागणारच आहे. आश्चर्य आहे, पण तो अजून आपलं स्टेटमेंट बदलायला तयार नाहीये. पण सर, काही असो, मला वाटतं की त्या घरात राहण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही. म्हणजे विजय तर गेलाच, आणि इतक्या दिवसात म्हणावं तसं काहीच हाती लागलेलं नाही. सर, मला वाटतं की मी काहीतरी कारण सांगून रजा घ्यावी. एनिवे, बघूया आपण. चल, तू निघ आता, आधीच फार उशीर झाला. ओके सर. ओके. अहो, आधी पेपर बाजूला ठेवा आणि चहा घ्या बरं. हॅलो, हा विनायक रणदिवे बोलतोय. काय? कधी? नाही डॉक्टर, तुम्ही सकाळ सकाळ खूप छान बातमी दिलीत. थँक्यू सो मच. हो हो, नाही मी लगेच हॉस्पिटलमध्ये येतो. हो, ओके ओके, बाय बाय. गायत्री, अगं कांताला शुद्ध आली बरोबर. पण तुला कसं कळलं? अहो, तुमचा चेहराच सांगतोय मला. मला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हो, पाहिजे. जा जा, तुम्ही आधी चहा घ्या, ती छान खायला कर. ते सगळं नंतर 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 नंतर. देवा, माझी प्रार्थना ऐकलीस रे बाबा. यांच्यावरचं मोठं संकट टळलं. चल गायत्री, मी येतो. जा, बाय. मला फोन करायला विसरू हो नका. करतो. काय झालं? बाबा कुठे गेले? अगं, हॉस्पिटलमध्ये गेलेत. का? कांताला शुद्ध आलीये. हो का? बरा आहे आता तो. कसं असतं ना प्रीती, हा कोण कुठला कांता एक सराईत गुन्हेगार होता. यांचा खूप आधार वाटला त्याला. एकमेकांमुळे एकमेकांचं आयुष्य बदललं त्यांनी. खरंच कुणाला सांगितलं ना तर खरं वाटणार नाही. बरं झालं. नाश्त्याला काय घेणार आहे? चालेल काही. अरे प्रीती, तू कशी काय आलीस? अरे प्रीती, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू आणि इथे? डॅडी, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. अरे वा वा. बऱ्याच दिवसात या घरानं गुड न्यूज ऐकलेलीच नाहीये. सांग सांग, लवकर सांग. डॅडी, कांता शेटना शुद्ध आली. त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून ते वाचले. आहे ना गुड न्यूज?
सगळं मला का सांगतेस तू प्रीती? माझा काय संबंध? संबंध नाही? वाईट बातमी ऐकल्यासारखा तुमचा चेहरा का पडलाय? डॅडी, यापुढे मी या घरात येणार नाही. आता मी जे आलीये ते तुम्हाला सांगायला आले की आता बास. यापुढे माझ्या घरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही त्रास दिलात तर गाठ माझ्याशी आहे. तू मला धमकी देतेस प्रीती? हो, आणि ही पोकळ धमकी नाहीये. यापुढे कोणताही गैरप्रकार घडला तर मी दुनियेला ओरडून सांगेन की माझे डॅडी मोठे गुन्हेगार आहेत म्हणून. आणखी एक गोष्ट, तुमच्या गैरव्यवहाराचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आली तर ते मी जाहीर करेन. तुझ्याकडे कुठून आले पुरावे? मी दिले. तुझ्या कम्प्युटर मधले तुझे सिक्रेट्स मी डाउनलोड केले. काय हे चाललंय काय तुम्हा दोघींचं? माझ्या विरुद्ध कट रचताय तुम्ही, माझ्या विरुद्ध. माणसाला जर साधं सरळ सांगून समजत नसेल ना तर असंच वाकड्यात जाऊन सांगायला लागतं. कंटाळा आला अरुण तुझ्या अशा वागण्याचा. अरे तुझ्या अशा वागण्याने मुलींचे संसार उधळले जातील एवढंही लक्षात घेतलं नाहीस तू? डॅडी, आता तरी असलं वागणं सोडून द्या आणि आम्हाला सुखाने जगू द्या. मम्मा, येते मी. प्रीती, तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. अरुण, तू सभ्यपणा सोडलास म्हणून मला असं टोकाला जाऊन वागायला लागलं. तू मला सभ्यपणा शिकवते? एक मिनिट. एक मिनिट. पुन्हा माझ्या अंगावर हात उगारलास मी देखील मागे पुढे बघणार नाही.